निर्मलाताई ह्या कारेगावच्या सरपंच असून त्यांनी अशा म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या इन्व्हॉल्व होतात। महिलांनी जर सांगितलं की आरतीला या, आम्ही अमरदीप मध्ये राहतो, त्या सुद्धा आमच्या जवळ म्हणजे जवळच राहतात। आम्ही आरतीला जर बोलवलं तर त्या आरतीला हजर होतात। सार्वजनिक कामामध्ये त्या प्रत्येक प्रोत्साहन करतात। आता रविवारी कार्यक्रम होता, खरं आम्ही निर्मलाताईमुळेच कार्यक्रमाला आलो रांजणगावला। तिथला कार्यक्रम बघून खूप मनाला आनंद वाटला। मला असं वाटत नव्हतं की मी उज्जैनला जाऊ शकेल म्हणून। खरंच गोरगरिबांसाठी ज्योतिताईंनी जो हा निर्णय घेतला तर खरंच खूप लोकांना इतका आनंद झालाय। खरं तर मला खूप आनंद झालाय। माझ्याकडे 1 रुपयाही नसून मी खरंच उज्जैनला जाऊ नव्हती शकत, पण ह्या ज्योतिताईमुळे मला आज उज्जैन बघायला मिळतंय। मला खूप अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल। आणि खरं म्हणायला गेलं तर ज्योतिताई खरंच त्या दिवशी सुद्धा, रविवारी सुद्धा एवढा त्यांच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम असून त्या प्रत्येक महिलाला प्रत्येक खुर्चीजवळ येऊन त्या प्रोत्साहन करत होत्या, प्रत्येकाला भेटत होत्या, गळ्यात पडून भेटत होत्या। हे त्यांच्यामधला जो गरिबीचा भाव आहे की गरीब श्रीमंत याच्यामध्ये मतभेद नसून त्या प्रत्येक महिलाला भेट देत होता, हे बघून सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला की खरोखरच ह्या निवडून आल्या पाहिजे आणि खरंच त्यांचा विकास झाला पाहिजे। खरंच त्यांनी गरिबांसाठी निवडून आल्यावर गरिबांकडे ते खरोखर लक्ष देतील हे आम्हाला त्यांच्या नजरेतून दिसून आलेलं आहे। आणि आपल्या घरी जर आपण एक लग्न करतो किंवा 100-500 लोक सांभाळता आपण इतके थकतो आणि आज 8,000 10,000 लोकांना ज्योतिताई उज्जैनला नेत आहे। खरंच त्यांचं खूप कौतुक करावं असं खूप कमी वाटतं की खरंच देवावतारीच या प्रधान झालेला आहे असं मला वाटतं की एवढ्या 8,000 लोकांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे। पाण्यापासून, बसपासून, घरापासून तर त्या कारेश्वर मंदिर काही लांब नसून सुद्धा त्यांनी तेवढी गाडीची सोय करून दिलेली आहे। आणि प्रत्येक ट्रॅव्हल्स मधून परत जेवणापासून उज्जैन पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी एवढं छान नियोजन केलेलं आहे। खरंच त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय। मी तर हेच म्हणेन, ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है।